आषाढी एकादशी सोहळ्याच्या काही तास अगोदरच विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। मिनिटाला 35 भाविकांचं विठ्ठल दर्शन होत आहे, तर 24 तासात तब्बल 45,000 भाविक विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत। विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद हा भक्तीचा परमोच्च बिंदू ठरतोय। कसा भाविकांचा आनंद आहे याबाबत थेट विठ्ठल गाभाऱ्यामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। भेटी लागे जीवा लागलीसी असं या आशेने मैलोन मैल प्रवास करणारे वारकरी पंढरपुरात दाखल झालेत आणि पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात आलेत। विठ्ठल दर्शनासाठी सध्या मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी आहे। मिनिटाला 35 भाविक विठ्ठलाचं दर्शन घेतात। या हिशोबानं केलं तर तासाला 2100 आणि 24 तासात 2 तास विठ्ठलाची नित्यपूजा, गंधाक्षता, महानैवेद्य याचा कालावधी वगळता 22 तास सध्या विठ्ठलाचं दर्शन सुरू आहे। त्यामुळे 22 तासात विठ्ठलाच्या दर्शनाला 45,000 भाविकांची उपस्थिती सध्या लागलेली दिसते। आपण पाहू शकतो की सध्या मोठ्या संख्येनं भाविक विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत आणि विठ्ठल दर्शन घेऊन आल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावरचा जो असणारा आनंद आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात द्विगुणित होताना दिसतोय। आता कोठे धावे मन तुझे चरण देखी येला, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला असे आनंद। या आनंदाची अनुभूती खरं तर कुठेतरी या विठ्ठल मंदिरात होताना दिसते। वारकऱ्यांचं आणि संतांचं माहेरघर म्हणून विठ्ठलाच्या मंदिराकडे पाहिलं जातं आणि याच मंदिरात आता सुखाची आणि आनंदाची अनुभूती घेताना प्रत्येक वारकरी भक्त दिसतोय। विठ्ठल गाभाऱ्यातून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।